संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान पार पडलं। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57.70% मतदान पार पडलेलं आहे। दरम्यानच्या निवडणुकीमध्ये केजरीवालांचा आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस अशी तिघांनी देखील राजधानीची स्थानिक सत्ता प्राप्त करण्यासाठी जोर पणाला लावलेला आहे। दरम्यान एक्झिट पोलचे अंदाज सुद्धा समोर आलेले आहेत। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार 70 जागांपैकी भाजपला 35 ते 40 जागा, आम आदमी पक्षाला 32 ते 37 जागा, तर काँग्रेसला 1 जागा मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते। मॅट्रिज या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामधून ही माहिती समोर आलेली आहे। तर चाणक्य स्ट्रॅटेजीज कडून या संदर्भात असाच अंदाज वर्तवला गेलेला आहे। भाजपला 39 ते 44 जागा मिळतील, आम आदमी पक्षाला 25 ते 28, तर काँग्रेसला 2 ते 3 जागा मिळतील। पोल डायरी यांचा सुद्धा अंदाज समोर आलेला आहे। एक्झिट पोलनुसार भाजपला 42 ते 50, आम आदमी पक्षाला 18 ते 25, तर काँग्रेसला 0 ते 2 जागा मिळू शकतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।